हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळी हे एक पेशवाई साडीचं व्हिडिओ बनवायचं होता, तर तेच इथं शूट करून घेतलं. कारण ना हे पण करणं गरजेचं आहे आणि रात्री करायचं होतं, पण रात्री राहून गेलं. शक्यतो सगळं शूट साड्यांचं, ड्रेसचं काही पण असेल ना, मी रात्री करते. कारण ना सकाळी ना इतकं म्हणजे हिरमुसल्यागत ते होतं ना, असं म्हणजे खूप झोप आल्यासारखं होते. सकाळी लवकर उठावं लागते ना आता त्याच्यामुळे, आणि रुद्र गेल्याच्या नंतर मला कामाला पण लावावं लागतंय. नाहीतर मग लगेच 11 वाजतायत आणि लगेच त्याला आणायला जायचा टाईम होतोय. स्वयंपाक करायचा, परत त्याला घ्यायला जायचं, घेऊन यायचं, परत जेवायचं, जेवून त्याला थोडंसं काम करून कटिंग करून त्याला झोपवायचं. याच्यामध्ये दिवस जातो आणि मग माझं शिलाईचं काम उरकत नाही आहे आणि मग लोड आल्यासारखं होतोय ना, इकडचं होतं ना तिकडचं. बाकी मी जी साडी नेसली ना, तर ती मी माझ्या आईसाठी स्पेशली ब्लाऊज शिवलेला आहे. एकदम साधा सिंपल ब्लाऊज शिवला आहे आणि बॅकला ना वरती तिचा गळा असतो, त्याच्यामुळे तसा गळा देऊ ना वरच आहे. जास्ती खोल नाही, 7च इंचाचा गळा आहे. आणि हात वगैरे तर मी इथं मोठी 5 इंचाची जी टीप असते ना, तर ती टीप मारून फिटिंग करून घालते, म्हणजे उसवायला सोपं जातं. तिच्यासाठी शिवल्या, कारण खूप दिवस होतं तिचं की नाही मला एखादी साडी छानशी दे. तर आणि द्यायचं काही नाही, पण होतच नाही. मला माझे स्वतःचे ब्लाऊज शिवणं होत नाही. पण यावेळेस कसं तरी म्हटलं हिच्यासाठी शिवूया बाबा. कारण आता लग्नाचं सीझन वगैरे आहे गावाकडे, पण कोणाचं नाही कोणाचं असतं. मग सगळ्याला वाटतं की बाबा असावे. तर मग तिच्याकडे पण असतात, असं नाही नसतात. पण आमचं लईच खेड्यात घर असल्यामुळं ना, तिकडून ते ब्लाऊज शिवायला जाणं ह्या सगळ्या गोष्टी नाही होत. तिला जर जायचं असेल तर डायरेक्ट म्हसवडला जावं लागतं. गावात वस्तीवर वगैरे असं जास्ती कोणी नाही. बाकी कसं वाटलं तुम्हाला ही साडी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता मी माझं बाकीचं आवरून घेते पटपट. मागं बघा ट्रॅफिक. आणि मी गेले होते रुद्राला घ्यायला, म्हणजे मला तसा त्याचा ना इन्कम घ्यायचा होता, एक बाकी आहे तो, पण ते शॉपच बंद होतं. रुद्र आता त्यांना संध्याकाळी आल्यानंतर चालू असेल तर बघा म्हणते. आणि आमच्या समोरचा रुद्रचा मित्र आहे तो त्या शाळेत आहे, त्याचे आजोबा येतात जातात. सकाळी कसं जर लावला त्यांच्यासोबत, पण यायला तो तयार नव्हता, मग मला जावं लागलं आणि घेतला मी. त्यांच्या गाडीवरती जा, मला कधी रिक्षा भेटेल किती उभं राहावं लागेल, ऊन लागेल, ह्या हिशोबाने मी त्याला लावलं. आणि त्यासाठी मला चॉकलेट द्यावं लागणार आहे, कारण त्याला माया लावली की तुला आईस्क्रीम नाही तर चॉकलेट देते आणि मग तू जा त्यांच्या गाडीवर. तर हे असं पोरगं आहे माझं की मला म्हणजे काहीतरी द्यावं लागतं आहे त्याला दुसऱ्यांसोबत जाण्यासाठी. जात नाही तो कोणासोबतच नाही, घरातला असं नाही तर बाहेरचा असतो, जाणार नाही. त्याला मीच लागते, मी नाही तर त्याचे पप्पा. तो जायलाच तयार नव्हता. त्याचा फ्रेंड आहे, इतका जवळचा फ्रेंड आहे, त्याच्यासोबत जायला तयार नव्हता. नाही तूच, कारण मम्मा नाही आली म्हणजे त्याचा आनंद असला बेकार असतो की माझी मम्मा नाही आली. त्याला सांगितलं ना आज मी तुला न्यायणार आहे, असला जबर खुश होतो ना. आता बघा त्याची रिॲक्शन. चालला. ओय कुठे चॉकलेट खायला? काय होतं रे तुला त्यांच्यासोबत यायला? ओय काय स्टडी टेबल बने? बापरे, स्कूलमध्ये का दिवसभर तुला स्टडी टेबलच आठवत होता का काय? हां, ओ माय गॉड, लेवलची स्कूलमधली रुद्राची रिॲक्शन होती. म्हणजे वाव माझी मम्मा, असं म्हणजे त्याला असं वाटलं, इतका म्हणजे लाडीकुडी करत होता की नाही मम्मा तो आली हे ते. आणि मी गेली होती त्याला घ्यायला. तर मी फर्स्ट टाईम मी त्याच्या स्कूलमध्ये गेली होती, म्हणजे ॲडमिशन घ्यायला गेलो होतं इंटरव्ह्यूसाठी. त्याच्यानंतर डायरेक्ट आजच मी फर्स्ट टाईम त्याच्या स्कूलमध्ये गेली. आणि त्याला सगळ्यात जास्त आठवण कुणाची येत होती माहीत आहे? त्याच्या स्टडी टेबलची. म्हणजे मला खूप आठवण येत होती माझ्या स्टडी टेबलची. तू त्याच्यावरती सामान ठेवला असशील आणि माझ्या स्टडी टेबलवरती काय धूळ पण नाही बसून द्यायची वगैरे वगैरे, असं चालू होतं त्याचं. तर आज माझं जास्ती काही कटिंग झालं नाही, कारण मला 1:15 वाजली होती रुद्राला घेऊन येऊन त्याला जेवून, म्हणजे मी पण जेवत नाही त्याच्याशिवाय. मग आम्ही दोघं एकत्रच जेवलो. मग त्याच्यानंतर मग आता मी ना 4पर्यंत सगळं आवरलेलं आहे कटिंग. कारण रुद्राच्या पप्पांना 4:30ला येतात आणि ते यायच्या आधी मला सगळं झाडून पुसून घ्यावं लागतं घर. त्यांना सगळं फ्रेश पॉझिटिव्ह हे एकदम पाहिजे असतं, त्याच्यामुळे मग मला 4ला उठावंच लागतं. आणि 3:30लाच मी रुद्राला झोपवून देते. त्याच्यामुळे म्हटलं मग आधी इथला हा थोडासा पसारा आवरूया, कारण रुद्र नाही लवकर झोपला तर बराच वेळ होतो आणि तेवढ्यात ते पण येऊन जातात.
आणि मी थोडं लेटच रुद्राला झोपवते, कारण 1 वाजता 1-1:30पर्यंत येतो. त्याच्यानंतर जेवण वगैरे करेपर्यंत नंतर थोडासा खेळतो म्हणजे थोडं अभ्यासाचं मम्मा हे झालं ते झालं सांगतो. आणि मग मी 3-3:30 कधी-कधी 3:30 पावणे 4ला झोपवते. जसं 3ला टाईम फिक्स आहे, पण नाही होत मला 3ला झोपवणं. आज पण लेटच झाला होता. फायनली झोपला एकदाचा. त्याला 3 वाजल्यापासून झोप म्हणत होते, स्वतःहून झोपतच नाही तो. त्याचा हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. लावते तर नाहीतर आवाजाने उठायचा. इकडे मस्तपैकी AC चालू आहे बघा. तर बाहेर जाते, असं वाटतंय एसीतून उठूच नाही, तिथंच बसावं. खरं सांगते, रुद्राला रोज झोपवायला जाते ना, तर मला उठूच वाटत नाही. मला वाटतं मी तिथेच अजून थोडा वेळ तरी बसावं, थोडा वेळ बसावं असं वाटतं. पण माझी कामं वाट बघते ती. झाडू वगैरे मारून घेतला आहे सगळं, कारण कामाला येणार नव्हती. तिने सांगितलं होतं येणार नाही म्हणून. कटिंग वगैरे केलेलं होतं, त्याच्यामुळे पसारा पडलेला. आता झाडू वगैरे सगळं आवरून घेतला पसारा. तर AC आमचा नाही आहे, आम्ही काय घेतलेला नाही आहे, इथलाच आधीचाच होता. पण मागच्या वर्षी तर आम्ही जूनमध्ये आलतो आणि काय AC चालू करणं झालं नाही. पण यावर्षी योगायोगाने ते बाजूचे आहेत ना, त्यांच्याकडे AC नीट करणारा आला होता. मग मी त्यांना सहज बोलले की आमच्या ACला काय झालं आहे बघा. तर त्यांनी फक्त चेक केलं, तर फक्त ते फॅनचं बटन असतं ना, तर ते बंद होतं की काय. त्यांनी फक्त असं टुकटुक काहीतरी केलं, जाळी काढून झाडली आणि लावलं, झाला चालू. पण प्रॉब्लेम होता रिमोटचा. मग मी फ्लिपकार्टवरून एक आणि अमेझॉनवरून एक रिमोट घेतला. तर फ्लिपकार्टचा रिमोट चालतो आहे, अमेझॉनचा रिमोट जवळजवळ 450चा आहे, तर चालतच नाही आहे. तसाच्या तसा पडून आहे, म्हणजे 400 रुपये पाण्यात गेलेले आहेत. फ्लिपकार्टचा चालतो आहे, पण फक्त ऑन ऑफ करण्यापुरतंच. बाकीचे एक्स्ट्रा जे डिग्री कमी जास्त करायचं वगैरे राहतं, त्या गोष्टी त्याच्यातून होत नाही आहेत. होतं आहे, पण मग एकदम कमीच होतं आहे, नाहीतर एकदम हेच होतं आहे, नाहीतर ते काहीच व्यवस्थित चालत नाही. जुनाहीच आहे, पण फॅन त्याचा ना खूप जास्त आवाज करतो फॅन. पण ठीक आहे, आम्ही रात्री आणि दिवसा यूज करतो. बाकी आता मी लागते कामाला, कारण मला आवरायचं 2-3 ड्रेस. आणि नंतर ना मला ना भाजीला जायचं. आज आहे बुधवार आणि आज जावंच लागणार आहे. म्हणजे मागच्या बुधवारी मी टाळलं, पण यावेळेस नाही टाळू शकत, कारण काहीच नाही भाजीला. कांदे संपल्यानंतर तर मला जावंच लागतं, कारण कांद्याशिवाय मग होतच नाही. जावंच कंपल्सरी लागतं. तर एक साडी पिको फॉल करायची आणि एक ब्लाऊज शिवायचा अर्जंट, ते आधी पहिलं करणार आत्ता. आणि मग आता वाजलेत 4:30. तर माझं हे सगळं काम मला वाटतंय 6पर्यंत होईल. तर मग 6ला भाजीला जाईल. 1.5 तासात बघूयात एक साडी पिको फॉल आणि एक ब्लाऊज माझा होतोय का कंप्लीट. तो पण व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ शूट करत म्हणले की लई टाईमपास होतो. पटपट करायचं असेल ना काही वाटत नाही, पण ते व्हिडिओ शूट करा, कारण व्हिडिओ शूट करायचा मला त्याचा. तर आता बघते मी कसं होतंय. नाही, माहीत आहे की माणसानं विसरबोळं असावं, पण माझ्या इतकं तर अजिबात नसावं. तर आज झालं असं होतं की दूधवाला आला, दूध घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं. माझं सकाळचं साडीचं एक काम होतं, त्याच्यामुळे शूटिंग करा, एडिट करा व्हिडिओ, त्याच्यामुळे लेट झाला. आणि दूध तापवलं होतं मी, तापवायचं नव्हतं, तापवलंच नव्हतं, फ्रीजमध्ये होतं. मग आत्ता लगेच दुपारी आल्यानंतर तापवलं होतं ते, की अजून थंडच झालेलं नव्हतं. आणि मी इथं कोल्ड कॉफी बनवते. बरं ठीक आहे, कोल्ड कॉफी बनवते, पण कमीत कमी मी दूध तरी फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे होतं की आपल्याला कोल्ड कॉफी बनवायची आहे. म्हणजे एवढं डोकं माझं चालत बधीर झालं होतं. ज्यावेळेस मी मिक्सरला वाटली ना कोल्ड कॉफी, म्हणजे कॉफी वाटली ना फेस करण्यासाठी, तेव्हा पण माझ्या लक्षात नाही आलं. नंतर मी दूध शोधायला लागले, तर दूध गॅसवरतीच आहे, आणि ते सुद्धा गरम. म्हणजे आता गरमीच इतक्या, आणि शक्यतो मी आता सकाळचंच ना गरम करते, कारण फ्रीजमध्ये ठेवलं ना संध्याकाळी जरी तापवायला घेतलं ना तरी खराब होऊन जातं. त्याच्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी मी सकाळच्याच करते. आणि खरंच म्हणजे याच्यामुळे मला आता परत लस्सी बनवावी लागणार होती, आणि मग कोल्ड कॉफीचा प्लॅन आता 5च्या नंतरच बनेल. तोपर्यंत आता मला हे करायचं आहे, दही लस्सी बनवावी लागणार आहे त्यांच्यासाठी. तर आता मी ते बनवून मग ठेवून देते. तर फायनली तयार झाले. पिको फॉल तेवढा केला, ब्लाऊज काय झाला नाही शिवून, कारण ते दोघं आले ना. ते आल्यानंतर मी लस्सी बनवली, परत कोल्ड कॉफी बनवली. बराच वेळ जातो याच्यामध्ये कुठाना, हे रोज बनवा ते रोज बनवा. फर्स्ट शिफ्ट असली की रोज कंपल्सरी बनवावं लागते. खरंच बाहेरून त्यांची AC बसवून आहे, त्याच्यामुळे येताना लय गरम होते. आलं की काहीतरी थंड पाहिजे. मी काय पित नाही बरं का थंड, आणि तेव्हापासून माझं तबा जरा बरं आहे, अजिबात नाही. ते दोघं आता मस्त क्रिकेट खेळत आहेत. म्हटलं मी जाते, तुम्ही या मला मागणं न्यायला. तर आता मी निघाले. ह्या बाजारात आलं ना, खरं खरं गावाकडच्या बाजारात आल्याचं पण असं थोडं बाजारला आल्यासारखा फील येतो बरं का. तशा जास्त भाज्या नसतात, इकडच्याच असतात, आपल्यासारख्या नॉर्मल जास्ती नाही आहेत. बाकी चला, कसा वाटला इकडचा बाजार कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. बाकी ज्यांना सुट्टी लागली असेल त्यांची मस्त मज्जा आहे, पण CBSE वाल्यांचं आता हे असंच रुटीन चालू राहणार आहे.
आला खाल्लं